तो 80%च आता आम्हाला 80 नाही समजा 70%च आम्हाला समजा माल होणार आहे। 30% आमचा माल हा उद्ध्वस्त झाल्यासारखाच आहे असं आम्ही स्पष्ट म्हणतो। ते प्रयत्न केले, भरपूर खर्च केला, फवारण्या केल्या, तिले खते सोडले, तरी बी हळदीवर करपा रोग असा भयानक आला की तो दूर कशाने झाला नाही। ही व्यथा आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची। तसे तर हिंगोली हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। बहुतांश शेतकरी हंगामी पिकांसह हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात। यावर्षी हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणी करूनही करपा जाण्याचे नावच घेत नाही। आधीच दुष्काळ, त्यातून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली हळद करपा रोगामुळे फारच करपून जात असल्याने हळद उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। दरम्यान शासनाने याकडे लक्ष देऊन हळद उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे। क्षेत्र एकरभर क्षेत्र आहे माझं, तरी मी फवारणी वगैरे केली। करपा हा रोग असा भयंकर करपा रोग आला आहे की आपल्या या सर्व याच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आलेला रोग आहे। पण याच्यामुळे इतका हानी व्हायली, किती बी औषधे फवारले, काही जरी फवारले, करपा हा काही जाईना। शेवटी आम्ही काय केलं, औषधे आता बंद केले। आता आम्ही पाणी सरळ तोडलं। आता जे कंडिशन पाणी आता सध्या तोडायचं नव्हतं ते आता कंडिशन आम्ही आता लगेच तोडून टाकलं। जे एखाद्या महिना जो तोडणार होतो आम्ही, जे माल जे पक्वता होणार होता तो 80%च आता आम्हाला 80 नाही समजा 70%च आम्हाला समजा माल होणार आहे। 30% आमचा माल हा उद्ध्वस्त झाल्यासारखाच आहे असं आम्ही स्पष्ट म्हणतो। माझी 5 एकर शेती पूर्ण आहे, त्याच्यात मी 2 एकर हळद हे पीक घेतलेलं आहे। यावर्षी हळदीसाठी आम्ही भरपूर रीती प्रयत्न केले, भरपूर खर्च केला, फवारण्या केल्या, तिले खते सोडले, तरी बी हळदीवर करपा रोग असा भयानक आला की तो दूर कशाने झाला नाही। आम्ही निसर्ग एक कोपला आणि निसर्गानं बी आम्हाला भरपूर निसर्गाची एवढी पाणी पडला, पाऊस पडला, पावसाअभावी हळद खराब झाली। इकून तिकून पाण्यानं आम्ही जतन केली, थोडंफार बोरचं पाणी वापरून, ठिंबकचं वापरून, पण ती हळद जतन झाली नाही। पूर्ण हळद करप्यानं खाक झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला। तरी या मायबाप सरकारने शेतकऱ्याकडं थोडंफार काहीतरी मदतीची अपेक्षा म्हणून मदत करावी अशी माझी विनंती आहे।